संयुक्त कामगार कृती समितीचा संयुक्त कामगार कृती समितीचा हम सब इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद राज्य शासन होश में आओ अरे होश में आओ होश में आओ राज्य शासन होश में आओ राज्य शासन होश में आओ राज्य शासन होश में आओ महाराष्ट्र शासनाची महिला सन्मान योजना महिलांना करता येणारे प्रवास अद्याप एसटीच्या कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा अरे कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देणार नाही आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. एस टी कर्मचाऱ्यांची दिनांक 7 ऑगस्ट रोजी मान्य मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली वेतनवाढी संदर्भात. 2016 ते 20 तसेच 20 ते 24चा कामगार करार आर्थिक मागण्यासंबंधीचा प्रलंबित आहे, तो ताबडतोब पूर्ण करावा ही प्रमुख मागणी. यासाठी पूर्ण राज्यभरात बेमुदत धरणे आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे. एस टी सेवा बंद केली. धरणे आंदोलनाला पाठिंबा म्हणून उत्स्फूर्तपणे चालक वाहक तसेच यांत्रिक कर्मचारी व सर्व आमचे जे काय इतर विभागीय कार्यालयातील कर्मचारी असतील त्यांनी याला पाठिंबा म्हणून सोबत आलेले आहेत. प्रवाशांची तारांबळ उडाली सगळे. त्याबद्दल प्रवाशांचे राज्य शासनासोबत या संदर्भात 2 महिन्यापासून चर्चा चालू असून शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे हे आज वेळ आली. पण सण आता गणेशोत्सव समोर आलेला आहे, तर असं वाटत नाही का की बाबा आता येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे या ठिकाणी आणि पुढचं आंदोलन चालू आहे. शासन गंभीर नसल्यामुळे वेळ आलेली आहे. नाव सांग. राजेश काशीद, विभागीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र एस टी कामगार संघ. मला पंढरपूरला सर जायचे. हां, इथं आल्यावर काय माहिती झालं आता? इथं आल्यानंतर एकदम गाड्याच बंद झाल्या. हां, मग आता पुढं काय? आता पुढे कसं जायचं हेच अवघड पडलं. हां, काय मागणी आहे प्रशासनाकडे? प्रशासनाकडे काय मागणी आहे? ते आम्हाला फक्त बस चालू करावं या आमची मागणी आहे. मोहन राठोड, हां पंढरपूरला चालू. हां, काय झालं इथं आल्यावर? इथं आल्यावर बस बंद झाली. ती मग आता पुढं थोडं तीच काय करावं का आणि सर सांगली जिल्ह्यात